अमित गोरेकर हा जो कार्यक्रम आहे, मनोहर भातुसे त्यांची टीम, त्यानंतर आमची विकासिनी ताई, आणखीन प्रसाद कुलाबकर, मधु सर्व 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 गोरायकरांच्या यांनी सर्वांनी कुठे ते पार्टी बिटी हा प्रकार न करता सर्वांनी एक मराठी माणसाने एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की नशामुक्ती. आजकाल तुम्ही बघितलं असेल, नुकतंच ललित पाटील यांना पकडलं गेलेलं आहे नशेच्या बाबतीत. जे ड्रग्स विकत होते, बऱ्याच ठिकाणी आमच्या सरकारने धाडी टाकून कोटी अब्ज रुपयाचा ड्रग्स पकडलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा नशामुक्ती ड्रग्सच्या विरोधात आहेत. इव्हन विधानसभेमध्ये पण याच्यावर खडाजंगी झालेली आहे. आणि ह्या आमच्या गोरायकरवाल्यांनी हा चांगला विषय उचलून धरलेला आहे. आज एक तरुण पिढी बर्बाद होताना कुठेतरी दिसत आहे की बर्बाद होऊ नये याच्याकरता यांनी केलेला चांगला उपक्रम, स्तुत्य उपक्रम, त्याबद्दल त्यांना मला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विधान भवनात मोठ्या प्रमाणात उपनगरात नशा प्रदूषण केलं जात आहे असं बरेच विरोधी पक्ष किंवा असा आरोप झालेला आहे. पण तुमच्याकडून नेमकं सत्ता तुमची आहे, या संस्थेला कसं काही तुम्ही पुढाकार देणार आणि कशा पद्धतीने हा ललित पाटील नवीन हा उभा राहिलेला आहे त्याचं असं अजूनपर्यंत जे स्थानिक लेवलवर जे विकत होते त्यांना पोलीस पकडायची, पण असं न करता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे मोठे पेडलर्स आहेत त्यांना सुद्धा ललित पाटील जिथे प्रोडक्शन तयार होतं अशा फॅक्टरी बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे मला खात्री आहे थोडा वेळ जाईल, पण हे काही एवढं सहजासहजी सुटणार नाही. हा जगाला पडलेला मोठा धोका आहे. आपल्या महाराष्ट्राच्या प्रमाणात शिंदे सरांचं आणि व्यक्त केलं आहे सांगितलेलं आहे सरकारने सुद्धा त्यांच्या आमदारांनी ग्राउंड लेवल बोलण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ठरवलेलं आहे विषय न केलेला बरा आहे. क्योंकि उन्होंने नशा इस प्रकार के और आप ज्यादा लोगों को देखा जाए तो मुंबई के बहुत सफाई हो रहा है, कंजम्पशन ज्यादा किया जा रहा है, यहाँ पे कुछ रोक कार्रवाई होगी। अब देखिए कार्रवाई तो दोनों प्रकार की होना चाहिए, एक तो अवेयरनेस जो आप करते होना चाहिए और दूसरा एनफोर्समेंट ये दोनों साथ में 100% पब्लिक के हाथ में ये चीजों को टॉलरेट ना करें और कुछ वक्त में मुंबई ऐसा एक पूरी प्रयास मैं देखिए हमारे सरकार का अधिकारी हो, भारत सरकार कहेगी